ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर मिसाईल स्ट्राईक झाली. बॉर्डरवर फायरिंग चालू आहे आणि युद्धाचे पूर्णपणे संकेत आहेत. असं काही झालं तर इतर देशामध्ये लगेच भीतीचं वातावरण पसरतं. पण आपल्या देशामध्ये एक वेगळाच जल्लोष आहे. आनंद उत्सव साजरा केला जात आहे. एक अभिमान, प्राऊड मोमेंट आहे आणि कोणतीच भीती नाही. हे चित्र दाखवतं आपल्या देशामध्ये फक्त आर्मीचेच नाही, तर प्रत्येक नागरिकाचे हौसले बुलंद आहेत. भारतीय नेहमीच अहिंसाप्रेमी राहिलेले आहेत आणि पुढे पण राहतील. पण काही लोकांना अहिंसाच्या पुढे स्टार करून कंडिशन अप्लाइड आहेत हे माहीत नाही वाटतं. आणि ते लोकं हे पण विसरले की या देशामध्ये छत्रपती संभाजी महाराज, शहीद चंद्रशेखर आझाद, शहीद भगतसिंग व नेताजी सुभाषचंद्र बोस घडले. कशाला उगाच आमच्या खोड्या काढता? नाहीतर तो दिवस दूर नाही जिथे स्लीपर सेल असो किंवा टेररिस्ट भर चौकामध्ये सामान्य नागरिकांकडून कापले जातील. कारण का इथे फक्त सीमेवरच नाही, तर प्रत्येक घराघरात देश पे मर मिटने वाला जवान राहतो. आपली बाउंड्री सेफ आहे आपल्या जवानांमुळे. आंतरराष्ट्रीय प्रेशर झेलायला पण आपल्याकडं तगडी डिप्लोमॅटची फौज आहे. पण कॉमन मॅनने सुज्ञ नागरिक बनून आजूबाजूला लक्ष ठेवलं पाहिजे. काही चुकीचं आढळलं तर लगेच ॲक्शन घेतली पाहिजे. कारण का हीच ती वेळ आहे अंतर्गत शत्रूंना पण आपल्या घराबाहेर काढण्याची. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कारण का हे सायकोलॉजिकल वॉरफेअर पण असणार आहे मंडळी. जय हिंद.